मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, आपण जो काही शिवण क्लास चालू केलेला आहे त्यामध्ये स्टार्टिंग जे आहे ते आपण 4 टक्स ब्लाऊजपासून केलेले आहे. आपल्या चॅनलवरती आपण 4 टक्स ब्लाऊजचे पेपर कटिंग जे आहे ते केलेले आहे. त्यानंतर 4 टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग वापरून आपण कशा पद्धतीने अस्तर कटिंग करू शकतो, त्यानंतर स्टिचिंग कशा पद्धतीने करायची आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या चॅनलवरती आपण बघितलेल्या आहे. त्यानंतर 4 टक्स ब्लाऊज नंतर आपण कटोरी ब्लाऊज जो आहे तो बघितलेला आहे. कटोरी ब्लाऊज जो आहे तर त्याची पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची आहे, पेपर कटिंग वापरून आपण अस्तर कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे, लहान कटोरी कशी वाढवायची, मोठी कटोरी कशी वाढवायची, या सगळ्या गोष्टी आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. नंतर डबल कटोरी आपण बघितलेला आहे. डबल कटोरी ब्लाऊजसुद्धा आपण स्टिचिंग आपल्या चॅनलवरती बघितलेलं आहे. तर 4 टक्स आणि कटोरी ब्लाऊज या दोन्ही ब्लाऊजमध्ये आपण शॉर्ट स्लीव्स आणि लॉंग स्लीव्स बघितलेली आहे. तर आता आपण जो काही डबल कटोरी ब्लाऊज बघितलेला आहे त्यामध्ये आपण स्लीवची डिझाईन बघितलेली आहे. त्यानंतर ब्लाऊजची जी काही बॅक साईड आहे ती सुद्धा आपण डिझाईनची शिवलेली आहे. तर त्याचे आपण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्लेलिस्टमध्ये ॲड केलेल्या आहे. प्लेलिस्ट जी काही लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही सगळे व्हिडिओ आहे ते शिवण क्लासबद्दलची ते तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाणार आहे. तर हा जो काही ब्लाऊज आपण बघतोय तो आहे हा अखंड प्रिन्सेस आहे. तर या प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग जी आहे ती कशा पद्धतीने करायची आहे तर याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची अस्तरवरती कटिंग कशा पद्धतीने करायची आहे, पेपर कटिंग न वापरता, म्हणजेच डायरेक्ट अस्तरवरती आपण कटिंग करणार आहोत. चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनल नक्की लाईक करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. अगोदर अस्तरची कटिंग करून घेतोय. तर अस्तरची आपण डबल फोल्डिंगची इथे घडी घेतलेली आहे. बंद बाजू जी आहे तिथे माझ्याकडे आहे. जेव्हा आपण कपड्यावरती कधीही कटिंग करत असतो तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे बॅक साईडची बाजू इथे कटिंग करायची असते. तर अगोदर आपण बॅक साईडचा पार्ट इथे कटिंग करून घेऊया. तर बॅक साईडच्या पार्टसाठी इथे जी काही ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये आपला 1 इंच ॲड करायचा आहे. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, तर 15 इंचावरती मी मार्किंग करून घेते. तर 15 इंचावरती मी सरळ रेषा इथे मारून घेतलेली आहे. शोल्डरचं मार्किंग करायचे. तर शोल्डर आहे 34 छाती आहे. तुमचा बॅक साईडचा गळा असेल तर त्यानुसार आपल्याला शोल्डरचं माप इथे टाकायचं असतं. गळ्याचं जे काही माप आहे तुमचं 5 इंचापेक्षा जास्त आहे तर इथे गळा रुंदीची आहे तुम्ही 2 इंच किंवा 2.25 इंच इथे ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं शोल्डर असेल तर शोल्डरचं माप प्लस अर्धा इंच तुम्हाला इथे टाकायचं आहे. ते तुम्ही पाहू शकता 2.25 इंच मी इथे गळा रुंदीचं माप टाकले. त्यानंतर 2.5 इंच प्लस अर्धा इंच इथे 3 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे, जे की आपलं 5.25 इंच इथं शोल्डर तयार झालेला आहे. जर गळा जो आहे इथे 9.5 इंचाचा आहे, 10 पेक्षा कमी आहे, 8 इंचापेक्षा जास्त आहे, त्यामुळे गळा रुंदीचं जे माप आहे ते मी ते 2.25 इंचावरती घेतलेलं आहे. तर इथे मी सरळ रेषा अगोदर मारून घेते. तर जे काही 2.5 इंचाचे इथे माप आहे तर 2.25 इंच मी पुन्हा एकदा मार्किंग करून घेते आणि इथे आपल्याला सरळ रेषा अगोदर मारून घ्यायची आहे. त्यानंतर या सरळ रेषेवरती आपल्याला मुंढ्याचं माप टाकायचं आहे. तर 34 छातीसाठी मी इथे मुंड्याचं जे काही माप आहे 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते. तर 5.5 इंचावरती मार्किंग करून आपलं ही रेषा जी आहे सरळ इथे मारून घ्यायची आहे आणि या रेषेवरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर 34 छाती आहे. 34 छातीसाठी 34चा चौथा भाग झाला इथे 8.5 इंच. तर 8.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. त्यानंतर शिलाई मार्जिन जे आहे 1.5 इंच असेल, 2 इंच असेल, जेवढं तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही इथे घेऊ शकता. मी 1.5 इंचावरती मार्किंग केलं आहे. कमरेचं जे माप आहे ते आहे इथं चौथा भाग झाला इथे 7.25 इंच. तर 7.25 इंच प्लस बॅक साईडसाठी आपल्या इथे टक्स मारायचा असतो तर त्यासाठी मी इथे 1 इंच टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढे इथे शिलाई मार्जिन टाकायची आहे. जेवढा आपण छातीमध्ये माप टाकलेलं आहे तेवढंच माप आपल्या इथे वाढवायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. आता या ज्या 2 रेषा आहेत त्या आपल्या इथे जोडून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्या मुंढ्याचा आकार काढायचा आहे.
मुंड्याच्या आकारासाठी अगोदर आपल्या इथे तिरकी रेषा इथे काढून घ्यायची आहे. आता या रेषेवरती आपल्याला 1.5 इंचावरती अगोदर माप टाकायचे. त्यानंतर आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे, म्हणजे 1.5 इंचावरती मागचा मुंड्याचा आकार येणार आहे. त्याच्यानंतर 1.5 इंचावरती आपला फ्रंटच्या मुंड्याचा आकार येणार आहे. आता ही जी काही आपण छातीची रेषा इथे मारलेली आहे, 1.5 इंच आपला आतमध्ये यायचं आहे आणि आपला ही जी रेषा आहे ती जोडून घ्यायची आहे. आणि जो काही आपला मुंड्याचा आकार इथे येणार आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार तुम्ही इथे डायरेक्ट सुद्धा काढू शकता किंवा तुमच्याकडे फ्रेंच कर्व असेल तर फ्रेंच कर्वच्या साहाय्याने तुम्ही इथे मुंड्याचा आकार काढून घेऊ शकता. तर प्रत्येक वेळी टूलवरती अवलंबून राहण्यापेक्षा जर आपण प्रॅक्टिस केली तर सहज आपल्याला हा मुंड्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित काढता येतो. तर इथे हे जे काही आपले फिटिंगचं माप आहे त्या फिटिंगच्या मापावरतीच आपल्या फ्रंट आणि बॅकच्या मुंड्याचा आकार इथे जॉईंट झाला पाहिजे. आणि त्यानंतर ही जी लाईन आहे आपल्याला वाढवून इथे 1.5 इंच खाली न्यायची आहे. तर मुंड्याचा आकार आपल्या इथे काढून झालेला आहे. बॅक साईडचा जो काही गळा आहे तो आपण इथे डिझाईनचा शिवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे फक्त जी काही गळा रुंदीची आपली मार्किंग आपण केलेली आहे ती मार्किंग मी इथे वाढवून घेतलेली आहे. आणि बॅक साईडचा जो काही पॅटर्न आपल्या इथे तयार झालेला आहे तो आपण इथे कटिंग करून घेऊया. आता इथे कटिंग करताना आपल्याला मुंड्याचा जो काही आकार आहे तो बॅक साईडचाच इथे कटिंग करायचा आहे आणि फ्रंटचा जो काही आकार आहे तो आपल्याला फ्रंटच्या भागावरती छापून घ्यायचा आहे. तर इथे मी बॅक साईडचा जो काही पॅटर्न आपला आहे तो इथे कट करून घेतलेला आहे. आता हा बॅक साईडचाच पॅटर्न वापरून आपण फ्रंट साईड इथे तयार करणार आहोत. पॅटर्न आपल्याला ठेवायचा कसा आहे की आपल्याला जो काही प्रिन्सेसचा टक्स इथे काढायचा आहे तर टक्ससाठी आपल्याला हा पार्ट वाढवावा लागणार आहे. त्यामुळे ही जी बाजू आहे आपली या साईडला एक्स्ट्रा कपडा इथे राहणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा पॅटर्न ठेवायचा आहे. तर हा जो आकार आहे आपल्या इथे या साईडला इथे स्लीव्ज आपण कट करू शकतो. तर त्यासाठी मी हा जो काही फ्रंटचा भाग आहे इथे अस्तरच्या दुसऱ्या भागाला इथे कटिंग करणार आहे. तर अगोदर आपल्याला हा भाग छापण्याच्या अगोदर एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की प्रिन्सेसमध्ये आपण जेव्हा काही उंची वाढवतो तर तेव्हा फ्रंटच्या भागामध्ये आपल्याला 1.5 इंच इथे वाढवायची असते. तर त्यासाठी आपण बॅक साईडमध्ये 1 इंच वाढवलेली आहे. तर फ्रंटचा भाग कट करताना आपल्याला बॅकचा भाग आपल्याला अर्धा इंच वरती येईल अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे. इथून पाहू शकता खालच्या अस्तरवरती मी अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि वरती आपल्याला बॅक साईडचा पार्ट ठेवायचा आहे. आता इथे फ्रंटचा भाग मी इथे छापून घेते खालच्या भागावरती आणि जो काही साईडचा आकार आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर इथे अर्धा इंचावरती जे काही आपण माप इथे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे ते मी इथे मार्किंग करून घेतलंय. सरळ रेषा इथे मार्क घेतलेली आहे. इथे मी हा जो भाग आहे फ्रंटचा इथे छापून घेतलेला आहे तो सुद्धा मी इथे आता डार्क करून घेते. तर इथे आपण हा जो काही भाग आहे इथे छापून घेतलेला आहे. फ्रंटच्या मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे. जेवढा पार्ट आपला एक्स्ट्रा आहे तिथे आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजेच बॅक साईडच्या खालच्या बॉटमच्या आपण इथे लाईन मारून घेतलेली आहे. त्यानंतर जे काही आपण गळारुंदीचं मार्किंग फ्रंट साईडवर केलं होतं ते मार्किंग सुद्धा इथे मी काढून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जेवढी आपली पुढच्या गळ्याची उंची आहे ती गळ्याची उंची आपल्याला टाकून घ्यायची. तर पुढचा गळा आहे ते 6 इंच. तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर गळारुंदीची आहे ती मी इथे 2.5 इंचावरती टाकते. वरच्या साईडला आपण 2.25 इंच टाकलेली आहे. खालच्या बाजूला आपली इथे 2.5 इंचावरती मी टाकून घेतली आहे. आता इथे आपण ही रेषा जोडून घेऊयात आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेऊयात. तर पुढच्या गळ्याचा आकार तुम्ही डायरेक्ट हाताने देऊ शकता. पाहिजे तो इथे आकार तुम्ही काढू शकता. तर आणि जर डायरेक्ट आकार काढता येत नसेल फ्रेंच कर्वचा वापर इथे करू शकता. यानंतर आता आपण फ्रंटचा जो काही प्रिन्सेसचा शेप आहे तो काढणार आहोत. तर प्रिन्सेसचा शेप काढण्यासाठी बस्ट पॉइंट वरती मार्किंग करायचं आहे.
तर चौथी छातीसाठी बस्ट पॉईंट जो आहे तो 9.5 इंच आहे. तर तो कशा पद्धतीने काढायचा, तर छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि मार्किंग करायचं आहे. छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच प्लस 1 इंच, 9.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. किंवा तुम्ही डायरेक्ट खालच्या बाजूने इथे 4 ते 5 इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता जो काही आपला खालच्या बाजूने इथे मार्किंग आहे 5.5 इंचावरती आलेला आहे. त्यामध्ये अर्धा इंच आपलं खालच्या शिलाईमध्ये जाणार आहे की 5 इंचाचा आपल्या इथे हा टक्स तयार होणार आहे. तर इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आडव्या बाजूने आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा 10वा भाग कशा पद्धतीने काढायचा आहे, तर दोन जे काही माप आहे आपले, समजा हे आहे 34 इंच, तर यामध्ये पॉईंट देऊन आपल्याला 3.4 इथे मिळतो. ते इथे तुम्ही 3.5 इंचावरती मार्किंग करू शकता. किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीने माप टाकता येत नसेल तर काय करायचं आहे, जर 28 छाती असेल तर तुम्ही इथे 3 इंचावरती माप टाकायचं आहे. 3 इंचावरती माप का टाकायचे, तर छातीचा 28चा 10वा भाग आपला होतो 2.8 इंच म्हणजे 2.25 इंच. तर त्यामध्ये आपल्याला टक्स जोडण्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन लागतं. तर ते आपलं मार्जिन जोडून आपण 3 इंचावरती माप टाकायचं आहे 5 इंच एक्स्ट्रा टाकून. तर हा जो भाग आहे आपला आहे 3.4 म्हणजे 3.5ला एक रेषा कमी. तर तुम्ही 3.5 इंच प्लस अर्धा इंच किंवा 5 इंच इथे एक्स्ट्रा टाकू शकता. मी अर्धा इंच एक्स्ट्रा टाकतीये, तर इथे मी 4 इंचावरती मार्किंग करते. 4.25 इंचावरती सुद्धा तुम्ही मार्किंग करू शकता. तर जेवढं माप मी इथे टाकलेलं आहे तेवढंच माप मी इथे खालच्या साईडला सुद्धा टाकून घेतलंय. ही सरळ रेषा आपल्याला जोडून घ्यायची आहे. इथे आपला हा जो आहे इथे प्रिन्सेसचा टक्स पॉईंट तयार झालेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला जी काही आपण इथे रेषा मारलेली होती, इथे आपण ही सरळ रेषा एकदा मारून घेऊया, जेणेकरून आपल्याला जो काही इथे पॉईंट आहे इथे सहजासहजी इथे मिळून जातो. की ते हा जो पॉईंट आहे इथे मी तिरका मारून घेत असते जेव्हा आपण मुंड्याचा आकार इथे टाकत असतो. तर त्याच रेषेला मी हा जो पॉईंट आहे इथे जोडून घेत असते. किंवा या रेषेपासून हा जो पॉईंट आहे एकदम सरळ इथे येत असेल, म्हणजे प्रिन्सेसचा आकार इथे तयार होत नसेल, तर हा जो काही आपला कॉर्नर असतो तयार होतो, तर इथे तुम्ही अर्धा इंच बाहेरच्या बाजूला घेऊन इथे प्रिन्सेसचा आकार इथे तुम्ही तयार करू शकता अशा पद्धतीने, की आपला हा जो काही आकार आहे इथे गोल तयार होतो. तर हा जो सरळ आकार इथे तयार झालाय तो मी इथे खोडून घेतलेला आहे आणि जो गोल आकार इथे तयार झालाय तो मी इथे मार्किंग करून घेतला. त्यानंतर आता प्रिन्सेसचा आपला टक्स किती ठेवायचा आहे, तर प्रिन्सेसचा जो काही टक्स आहे तर 32 पासून 36 छातीसाठी मी इथे 1.5 इंचाचा टक्स इथे ठेवत असते. तर हा टक्स कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते आपण जेव्हा प्रिन्सेसची पेपर कटिंग शिकलेलो आहे, तर तेव्हा मी हा टक्स जो आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते सांगितलेलं आहे. तर जेवढा टक्स आपण इथे घेतलेला आहे तेवढा आपल्याला उभे इथे मार्किंग करायचं आहे. तर 1.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे, तर 1.5 इंच मी इथे उभं मार्किंग केलेलं आहे आणि तो पॉईंट इथे जोडून घेतलेला आहे. आता हा जो पॉईंट आहे आपला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे की इथे सरळ पॉईंट न सरळ रेषा न मारता आपल्याला गोल इथे शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. किंवा हा जो शेप आहे तुम्ही फ्रेंच कर्वने सुद्धा देऊ शकता. इथे फ्रेंच कर्वने कशा पद्धतीने द्यायचा आहे ते सुद्धा दाखवते मी. जो काही शेप आहे तुम्ही अशा पद्धतीने फ्रेंच कर्व जे आहे इथे उलट ठेवून हा शेप इथे देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेंच कर्वच्या गोल शेप मध्येच हा आपला प्रिन्सेसचा कट आलेला आहे. ओके, तर यानंतर आता हा जो काही आपला प्रिन्सेसचा टक्स आपण इथे कट करणार आहोत, तर हा कट आपल्याला जॉईंट करण्यासाठी इथे अर्धा इंच कपडा आपला एक्स्ट्रा लागतो. तर हा अर्धा इंच आपल्याला या साईडने वाढवून घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर हा जो 1.5 इंच आहे तो आपल्याला इथे पुढे वाढवून घ्यायचा आहे. तर इथे मी पुन्हा पुढे 1.5 इंचावरती मार्किंग केलं. ही जी रेषा आहे मी सरळ वाढवून घेतली. आता हा 1.5 इंच आणि हा अर्धा इंच या दोन्ही रेषा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. इथे या रेषा मी जोडून घेतल्या. यानंतर आता ही आपली सरळ रेषा आहे ती रेषा आपल्याला मोजून घ्यायची. तर या पॉइंट पासून ही पूर्ण रेषा मी मोजली, ती आहे 6.5 इंच.
तर ही 6.5 इंच आपल्याला हा जो काही गोल शेप आपण काढलेला आहे त्यावरती मोजायचा आहे आणि जिथं आपलं 6.5 इंच येणार आहे तिथे आपल्याला पॉइंट करून घ्यायचा आहे। तर ही जी पूर्ण रेषा आहे ती 6.5 इंच इथे आलेलं आहे, ते इथे मी मार्किंग करून घेतलं। आता हे जे मार्किंग आहे आपल्या फिटिंगच्या लाईनला इथे जोडून घ्यायचे। अशा पद्धतीने हा पॉइंट मी जोडून घेतलेला आहे। आता इथे हा जो काही पॉइंट आपला आलेला आहे तो इथे तुम्ही असा क्रॉस पद्धतीने इथे जोडू शकता किंवा हा पॉइंट आपण आहे तसाच या पद्धतीने ठेवू शकतो आणि त्यानंतर हा जो काही पॉइंट आपला इथे येतो बस्ट पॉइंट, त्या बस्ट पॉइंटला आपण इथे आडवा इथे टक्स जो आहे 2 ते 3 इंचाचा इथे मारू शकतो, जेणेकरून हा जो अर्धा इंच आहे तो आपण इथे या टक्स मध्ये ऍडजस्ट करून घेऊ शकतो, जेणेकरून हा जो प्रिन्सेसचा टक्स आहे आपला खूप सुंदर इथे तयार होतो। तर इथे हा जो टक्स आहे तो टक्स मी इथे मारणार नाहीये, तर इथे आपण हा क्रॉस भाग इथे कटिंग करून घेणार आहोत। तर इथे आपला फ्रंटचा जो पार्ट आहे इथे तयार झालेला आहे, याचं कटिंग आपण इथे करून घेऊया। फ्रंटच्या मुंढ्याचा आकार कट केला, त्यानंतर जो काही फ्रंटचा भाग आहे इथे मी बंद बाजूवरती कटिंग केलेला होता तो मी इथे सेंटरला कटिंग करून घेतलेला आहे आणि 2 पार्ट इथे तयार केले। त्यानंतर हा जो काही पॉइंट आहे आपला तिरका आपण जोडलेला आहे, तर आपण फ्रंटला टक्स मारणार नाहीये, त्याच्यासाठी हा तिरका पॉइंट मी कट करून घेतला। त्यासोबतच हा जो काही दुसऱ्या साईडला तिरका पॉइंट आहे तो सुद्धा मी इथे कट करून टाकणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता जो काही आपलं 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन आहे ते इथे आपलं सरळ जे आलेलं आहे, म्हणजे ही जी तिरकी रेषा आहे आपली फिटिंग लाईन पर्यंतच आहे, शिलाई मार्जिन आपला आहे त्या पद्धतीनेच एक्स्ट्रा सरळ आहे। आता हा जो काही प्रिन्सेसचा टक्स आहे आपला तो आपण इथे कटिंग करून घेतोय। प्रिन्सेसचा शेप इथे पाहू शकता, एकदम सुंदर असा प्रिन्सेसचा शेप आपला आलेला आहे। तर इथे आपलं प्रिन्सेसचं कपड्यावरती मार्किंग तयार झालेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता। तर एकदम सोप्या पद्धतीने प्रिन्सेसचं जे काही कपड्यावरती मार्किंग आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे ते मी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजावून सांगितलेलं आहे। तरी सुद्धा तुम्हाला यामध्ये काही शंका वाटत असतील तर तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता, तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सोबतच सबस्क्राईब सुद्धा करा आणि त्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे काही बेल आयकॉन दिसणार आहे त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळत राहतील। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।